नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे जालना जिल्ह्यामध्ये विठ्ठल माळकेसरी या मैदानामध्ये. आपल्यासोबत आहे छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ हिवाळे. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील मैदान कसे आहे, काय आहे. भाऊ, आता मैदानात आल्यावर तुम्हाला कसं वाटलं? नाही, खरं तर जालना जिल्ह्यात आहे दुसरं मैदान होतं आहे, परंतु दुसऱ्या मैदानाच्या हिशोबाने खूप छान नियोजन या ठिकाणी आयोजक कमिटीने केलेलं आहे विठ्ठल माळकेसरीच्या. खरं तर या मैदानामध्ये पहिलं मैदान असताना बॅरिकेड व्यवस्था असेल, पब्लिकची थोडीशी या जिल्ह्यामध्ये चांगली शिस्त आहे. मी असं म्हणेल की आमच्या जिल्ह्यापेक्षा काही आमच्या मैदानापेक्षाही चांगली शिस्त या ठिकाणी पब्लिकला आहे. आणि बैल मालकांना एकच अपेक्षित असतं की बा या फाट्याच्या बाहेर लोक उभे राहणे, बैलांना पळण्यासाठी भेटावा आणि त्याचा फायदा दोन्ही व्यक्तीचा असतो, बघणाऱ्यांचा आणि बैल मालकांचा पण. आणि जालना जिल्हा तसा बैलगाडा क्षेत्रात जास्त मोठ्या प्रमाणात खेळणारे लोक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी इथं मैदान सक्सेस होणं फार लवकर शक्य आहे. तर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत तुम्ही किती मैदानं घेतलेली आहे? मैदान धुराभाऊ आहे, आमच्या धुराभाऊने जवळपास 10 ते 12 मैदान त्यांनी एकट्याने आयोजित केले आतापर्यंत. आणि आता 5-7 मैदानं जवळपास 5 मैदानं आम्ही आता आयोजित केली. आता सध्याला 5 ते 6 मैदानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आयोजित झालेले आहे. आणि जालना जिल्ह्यामध्ये शंकरपट चालत होते पहिले ना, आणि आता हिंदकेसरी मैदान झाल्यापासून म्हणजे दुसरं मैदान रोहिलागड केसरी एक मैदान झालं आणि हे विठ्ठल माल केसरी हे मैदान होत आहे. आणि छत्रपती संभाजीनगरच्या पाठीमागेच आपला जालना जिल्हासुद्धा मैदानं भरवत आहे. तर आपल्यासोबत आहे धुराभाऊ खडके, प्रसिद्ध झेंडापंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे आणबान शान. त्यांच्याशी आपण 2 शब्द जाणून घेऊया जालना जिल्ह्यातील मैदान कसं आहे. तर धुराभाऊ, नमस्कार. नमस्कार. मैदान जालना जिल्ह्यातील कसं वाटलं तुम्हाला? नाही, मैदान खरोखरच भारी केलं, कारण इथल्या आयोजक मंडळीनं मला विचारलं होतं आपल्याला मैदान ठेवायचं. आपण त्यांना नियोजन सांगितलं असं असं करायचं, त्याच आपण सांगितल्यापेक्षा पण त्यांनी नियोजन भारी केलं. कारण मी आता भरपूर बघितलं तर प्रेक्षक पण भरपूर पाठीमागे राहतात, कारण नवीन असल्यामुळं तरी पण प्रेक्षक इतके मागे राहतात. त्यामुळं आपल्याला एक आनंद वाटला. फाट्या पण 1 नंबर बनविल्या आणि नियोजन पण खूप भारी आहे. आणि जालना जिल्ह्यातील आयोजक मंडळीला तुम्ही आपण जालना जिल्ह्यातील आयोजक मंडळींना शुभेच्छा देऊ, आणि जे नवीन अजून कोणी आयोजक मंडळ होणार असतील त्यांना पण आपण खूप सपोर्ट करू, कारण असे आपल्याकडे भरपूर मैदान झाले पाहिजे. बर, तर आता इथून पुढे सुद्धा मैदान भरणार आहे, तर आपण या प्रेक्षकांना काय आवाहन कराल? हे प्रेक्षकांना, तर प्रेक्षक ह्या मैदानातच एवढी शिस्त लागली म्हणल्यानंतर त्यांना काय आवाहन करणार, कारण प्रेक्षकांनी एवढा सपोर्ट जर केला ह्या मैदानात तर पुढच्या मैदानात अजून खूप भारी सपोर्ट करते ना अशी. आतापर्यंत आपण किती मैदानामध्ये झेंडापंचाचं काम केलेलं आहे धुराभाऊ? 4-5 मैदान झाले असते ना. आपण एक झेंडापंच म्हणून नाही, पण आपल्याला कुठंतरी अडचण आली होती झेंड्याची, त्यामुळं आपल्याला जिथं जिथं ज्या गोष्टीची अडचण आली तिथं आपण ती गोष्ट लगेच करतो. चालतंय. तर कोणी असं वरतून शिकून येत नाही. जे आपण जे होत नाही ते जर केलं आपण तर खरोखरच त्या गोष्टीचा खूप आनंद असतो. चालतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून प्रसिद्ध झेंडापंच आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष आपले हिवाळे भाऊ आणि धुराभाऊ हे जालना जिल्ह्यामध्ये आले. यांचं मनापासून आभार राहील. आणि अजूनच पुढं मैदान आम्ही घेतच राहणार आहे जालना जिल्ह्यामध्ये. आणि धुराभाऊंनी आणि आपल्या अध्यक्षांनी सपोर्ट करावा जालना जिल्ह्यातील कमिटींना, त्यांना असं आवाहन करील. आणि खरोखरच सपोर्ट राहणार यानंतर, आणि या मैदानाला पण खूप सपोर्ट केला आम्ही, आणि याच्यानंतर जेवढे मैदान होतील त्या मैदानाला खरोखर सपोर्ट करणार आम्ही, कारण आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त मैदान झाले पाहिजे. आणि संभाजीनगर आणि जालना खूप अंतर नाही आहे. आपलं दोन्ही भाऊच आहे आपण. या भागातल्याच गाड्या जास्त झुलतात आमच्या मैदानाला, कारण मी पावत्या टाकायला असतो ना, ते प्रत्येक वेळेस माझ्याकडे जेवढ्या पावत्या पडतात ते जालना असन, हिंगोली असन, बुलढाणा ह्या भागातून खूप पावत्या पडतात. आणि त्या अनुषंगानं माझी त्यांना अशी विनंती करतो की एवढ्या पावत्या जर आमच्याकडे पडतात तर इकडं पण मैदान व्हायला पाहिजे. आणि त्यांनी खरोखर करून दाखवलं, आणि यानंतर बी करावं अशी माझी इच्छा आहे. आता इथनं पुढं जे मैदान होणार आहे, आपण सर्व बैलगाडा मालकांना काय आवाहन कराल? हे बैलगाडा मालक आपल्याकडं खूप आता आव्हान जर बघितलं तर बैलगाडा मालक मैदान असलं म्हणजे आता आपल्याकडे भरपूर शिस्त लागलेली आहे, शिस्तीनेच खेळतात. आणि बैलगाडा मालक घरी थोडी थांबणार या
त्यांना आवाहन करणार, कारण आपण बॅनर टाकलं म्हणजे ते खेळायला येणारच. ठीक आहे, चालतंय. धन्यवाद धोरा भाऊ, आम्हाला या जालना जिल्ह्यामध्ये भेट दिल्याबद्दल आणि अध्यक्षांचं पण